नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर यासाठी आर्थिक मदत खूप आवश्यक असते। अशातच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये जो 5% सेस फंड असतो, तो सेस फंड हा दिव्यांग बांधवांसाठी आर्थिक मदत म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे आणि यापैकी तब्बल 50,000 रुपये हा दिव्यांग बांधवांसाठी व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध केला जातो, वाटप केला जातो। तर याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की पंचायत समितीमध्ये सेस फंड जर आपल्याला मिळवायचा असेल तर कागदपत्र कोणते लागतात, कशा पद्धतीची प्रोसेस आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये ही योजना आता सद्यस्थितीला सुरू झालेली आहे, तर याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये हा सेस फंड वाटप केला जातो। या सेस फंडातील ग्रामीण भागातील दिव्यांग महिला असतील, पुरुषांसाठी स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य योजना राबवण्यात येत असतात। या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी कमाल 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं। या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवून त्यांना उद्योजकतेकडे प्रोत्साहित करणे हा आहे। अर्जदार हा त्या जिल्ह्याचा रहिवासी असला पाहिजे। आता या ठिकाणी जळगाव दिलेला आहे, तर सेम याच पद्धतीने तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही योजना 100% सुरू आहे। तर तो त्या जिल्ह्याचा रहिवासी असला पाहिजे, किमान 40% दिव्यांग तो असला पाहिजे, त्या संदर्भात त्याच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे। वयोमर्यादा ही 18 ते 45 इतकी असणं आवश्यक आहे। आता हा जो सेस फंड दिला जातो, हा सेस फंड कोणत्या व्यवसायासाठी वापरला जातो किंवा तुम्हाला त्या व्यवसायासाठीच तो पैसे राज्य सरकारकडून मिळत असतात। तर त्यामध्ये शिवणकाम असेल, मोबाईल रिपेअरिंग असेल, ब्युटी पार्लर असेल, बेकरी असेल, शेळीपालन असेल, कृषी आधारित व्यवसाय असतील, अशा विविध उपजीविकेच्या क्षेत्रांना या योजनेत प्राधान्य दिलेलं आहे। अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज पंचायत समितीमध्ये सादर करायचे आहे। आता समजा तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा, समजा मोबाईलचा, तर तुमच्याकडे त्या संदर्भात सर्टिफिकेट नाही आहे किंवा प्रशिक्षण नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं। जर तुम्हाला रोजगार द्यायचा आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं। या ठिकाणी बघा, निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट त्यांच्या बँकेत अनुदान वितरित केले जाईल। पात्र दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। अधिकची माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। या ठिकाणी मी मुद्दाम तुम्हाला एक क्लिअर गोष्ट सांगतो, लक्ष द्या। ज्या पद्धतीने जळगावमध्ये ही योजना सुरू झालेली आहे, तर दिव्यांगांच्या संदर्भात सर्व योजना जशा जळगाव या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा, तुमच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा, तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा या योजना सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। आता जळगावचे जे लाभार्थी असतील त्यांनी बघा, थोडक्यात या ठिकाणी अंतिम तारीख ही 24 नोव्हेंबर आहे, संध्याकाळी 6:30 किंवा 6:15 वाजेपर्यंत। कागदपत्र हे सर्वांना सेम असणार, त्यामुळे तुम्ही हे कागदपत्र सर्व बघून घ्या। विविध नमुन्यातील अर्ज पाहिजे, UDID कार्ड पाहिजे, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे रहिवासी दाखला पाहिजे, 7/12 अट पाहिजे, भाडे करारनामा पाहिजे। जर समजा तुमच्या स्वतःच्या नावाची जागा जर नसेल तर भाडे करारसुद्धा तुमचा चालणार आहे। आधार कार्ड, पॅन कार्डची प्रत, पासपोर्ट साईजचे 2 फोटो पाहिजे, प्रशिक्षण प्रमाणपत्र पाहिजे असल्यास, बघा म्हणजे 100% पाहिजे असं नाही, असल्यास जोडू शकता। बँक खाते क्रमांक, IFSC कोड, राष्ट्रीयकृत किंवा शासकीय बँकेमध्ये पाहिजे। शिक्षण झालं असेल तर त्याच्या संदर्भात प्रमाणपत्र पाहिजे आणि प्रकल्पाचा अहवाल म्हणजे काय, तर तुम्ही हा व्यवसाय कशा पद्धतीने रन करणार आहेत त्याचा पूर्ण रेडी अहवाल तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचे। आता जे लोक जळगावमधून ही व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी अर्ज कुठे करायचा, सर्व पंचायत समिती जिल्हा जळगाव ही जी लिंक दिलेली आहे, या लिंकवरती तुम्ही क्लिक करा किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यांमध्ये, तुमच्या तालुक्यांमध्ये सुद्धा ही योजना 100% सुरू आहे। किती टक्के? 100% ही योजना सुरू आहे। आणि 5% जो सेस फंड असतो, या सेस फंडाविषयी आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवले आहे। तर ते 5% सेस फंडाचा लाभ कसा घ्यायचा, ते त्या अगोदर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहे। आता सुद्धा तुम्ही या पद्धतीने लाभ घेऊ शकता। मग आता तुमचं काम काय आहे, तर तुमच्या पंचायत समितीमध्ये, तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये एखादा ओळखीचा व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी त्याच्याकडून माहिती घ्यायची की बाबा अशा पद्धतीची
आपल्याकडे योजना सुरू झालेली आहे का, जळगावमध्ये असं पत्रक फिरत आहे, ते त्या ठिकाणी ही तारीख दिलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या योजना सुरू आहेत, मग आपल्या जिल्ह्यामध्ये झालेत का, आपल्या जिल्हा परिषदमध्ये झालेत का, पंचायत समितीमध्ये झालेत का, तर ती माहिती घ्यायची आणि या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची होती म्हणून एक थोडक्यात व्हिडिओ बनवली आहे. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारण त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.